अध्यक्ष महोदय, पवार साहेब आपले प्रश्न झाले का? नाही अध्यक्ष महोदय, गावठाणाचं सीमांकन हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. सर्वात जास्त तोटा गावकऱ्यांचा या सीमांकनामुळे झाला. कधी काळी सीमांकन झालंय आणि त्याच्यानंतर सिडकोच्या बाउंड्रीज, महानगरपालिकेच्या बाउंड्रीज मारल्या गेल्या आणि गावं तशीच्या तशी सडत राहिली. गावची कुटुंब वाढत गेली, परिवार वाढत गेला, संसार वाढत गेले. जागा नाही, खरं त्यांच्याच जागा ओरिजिनल. हे सीमांकन वाढवून देतो असं तेव्हाचे नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं. त्याच्यासाठी आमच्या 10 बैठका झाल्या. त्या कशा करायचा ह्याचाही निर्णय झाला, पण आजपर्यंत त्या बाबतीत कुठलाही निर्णय झाला नाही. मात्र ताई बरोबर आहे, तर त्याच्या बाबतीत आपला काही निर्णय होणार आहे का? कारण का गरजेपोटी घर हा शब्द अनधिकृत बांधकामांना नवी मुंबईतनं सुरू झाला आणि ते का झालं तर सीमांकनच वाढलं नाही, त्यामुळे घराला जागाच उरली नाही. दुसरी गोष्ट, अध्यक्ष महोदय, नवी मुंबई इज मेड ऑफ MIDC, नवी मुंबई इज मेड ऑफ सिडको, नवी मुंबई इज मेड ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. हजारो झोपडपट्ट्या. मी SRAत असताना, म्हणजे माझी तत्कालीन जेव्हा गृहनिर्माण मंत्री होतो तेव्हा याचा सारासार विचार करून तुम्ही SRAला परमिशन दिली पाहिजे आणि तसा निर्णय झाला. पण SRAला आजही तिथे सर्वे सुरू झाले, बाकीची SRAची कामं सुरू झाली आणि अचानक बंद करण्यात आली. का तिथे गरिबांना घराची गरज नाही? नवी मुंबईतल्या गरिबांना झोपड्यातनं बिल्डिंग मध्ये जाण्याचा अधिकार नाही आणि चांगला भाव आहे ना, म्हणजे फिजिबिलिटीचा कुठलाही प्रॉब्लेम नाही नवी मुंबईमध्ये. मग असं का आहे की तिथले जे गरीब आहेत त्यांना तुम्ही ह्या सगळ्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवतात? आज त्यांचं स्वतःचं धरण आहे, इलेक्ट्रिसिटी मुबलक आहे, रस्ते चांगले आहेत, हे सगळं असताना तुम्ही गरिबांना SRA पासून वंचित का ठेवतात? तो निर्णय आम्ही घेतलेला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी तुम्ही नवी मुंबईत लगेच घेणार का? मंत्री महोदय. त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य जितेंद्रजी आव्हाड यांनी जो मुद्दा मांडला तो ह्या लक्षवेधीशी संबंधित नाही, परंतु तरी देखील त्याची माहिती घेतली जाईल. आणि माननीय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य गणेश नाईक साहेबांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं की सगळ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ते बोललेले नव्हते. काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत जर पुरावे मिळाले तर नक्की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. परंतु आव्हाड साहेबांनी हे पण सांगितलं की ते देखील गृहनिर्माण मंत्री होते आणि आपण गृहनिर्माण मंत्री असताना आपल्याला हे देखील माहिती आहे की अंबानीच्या घराखाली जिलेटिन कोणी ठेवली. त्याच्यामुळे असे काही लोक जर असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका शासन म्हणून आम्ही नक्की घेऊ, परंतु ते देखील आपल्याला विसरता येणार नाही. चला अर्थसंकल्पावर चर्चा चालू करू. अर्थसंकल्पाची मंत्री महोदय मंत्री महोदय इथं गणेश नाईक साहेबांनी मांडलेल्या प्रश्न पुन्हा विचारला गेला म्हणून फक्त मी आठवण करून दिली. आणि अशा प्रवृत्तीचे ज्यांनी जिलेट सांगतो ना, सांगतात आव्हाड साहेब आता बोलणार, मंत्री महोदय उत्तर देते. मी तेच सांगतो की गणेश नाईक साहेबांनी जो उल्लेख केला तसेच काही अधिकारी मागच्या 2.5 वर्षामध्ये तसे जर अधिकारी असतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं आम्ही सांगितलेलं आहे आणि SRAच्या बाबतीमध्ये माहिती घेऊन पटलावर ठेवली जाईल. काल चर्चेच्या वेळी शेवटी उपस्थित होते त्यांची नावे सभागृहात जाहीर करण्यात आली. त्यांना प्रथम क्रमाने बोलण्यास संधी देण्यात येईल. त्यानंतर पक्षाकडून आलेली व आज प्राप्त झालेली नावे घेण्यात येतील. अर्थसंकल्पावरील चर्चा. सन्माननीय सदस्य रोहितजी पवार काल वाचलेले घेतलेत नाव. अध्यक्ष महोदय, अजून असतील तरी द्या, आपण घेऊ. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय, असं म्हणलं जातं की भीती योग्य नसते, पण अध्यक्ष महोदय, या बजेटचं निरीक्षण आपण केलं, या बजेटचं निरीक्षण जर आपण केलं
लोकांशी आपण चर्चा केली तर कुठंतरी असं आपल्याला जाणवतंय. अध्यक्ष महोदय मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय रोहित दादा आपण बोला आपण. माझं बोलणं झालं. ताई बोला. आव्हाड साहेब त्यांना संधी दिली होती मागच्या लक्षवेधीला. उद्या पवार साहेब बोलल्या. अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय असं आता ताई तुम्ही जीवन्या तोपर्यंत. ताई जीवन्या असं म्हणलं जातं की भीती योग्य नसते, पण अध्यक्ष महोदय